डोंबिवलीमध्ये जुन्या वादातून एकाची निर्घृण हत्या, धारदार कोयता, चाकू आणि लोखंडी रॉडनं तब्बल 40 वार, 12 तासात तिन्ही आरोपींना अटक. गांधीधाम बंगळुरू एक्सप्रेसमध्ये सगळ्यात मोठी चोरी उघडकीस. अटक केलेल्या हरियाणामधील सांसे टोळीकडून मुद्देमाल हस्तगत. 40 लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त. वर्ध्याच्या नालवाडी शिवारात वाहनातून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. या कारवाईमध्ये 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये जबरी चोरी करणारे दोघे सेवली पोलिसांच्या ताब्यात. कारवाईत चोरीला गेलेला 10,50,000 रुपये किमतीचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त. गोंदिया जिल्ह्यात नववर्ष आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक कारवाई. नवसराईत गुन्हेगार 2 महिन्यांसाठी तडीपार. हिंगोलीत लग्नात फेटे दिले नसल्यानं विवाहितेचा छळ. माहेरून 2 लाख आणण्यासाठी विवाहितेवर दबाव. सासरच्या मंडळींविरोधात औंढा पोलिसात गुन्हा दाखल. लातूरमध्ये एका तरुणाचा विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अजब प्रकार. दुसऱ्याची हत्या करून स्वतःला मृत दाखवत मिळवला विमा. आरोपीला 24 तासात अटक. धुळ्याच्या मोहाडी नगरमधल्या एका वृद्ध महिलेची हत्या. गुंडांनी घरात घुसून महिलेची हत्या करून घरातील साहित्य केलं लंपास. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भाजी बाजार परिसरात तरुणाची हत्या. शरीरावर धारदार शस्त्रानं वार करून करण्यात आली हत्या. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. Thank you.